नगरसेवकांचा निषेध असो, आमची लंगडी बाजू न बघणाऱ्या लोकांचा निषेध असो, समस्या न बघणाऱ्या लोकांचा निषेध असो। चोर है की दिशा पे ले जाने का वो तय करना है और हम लाला साहब से विनती करते हैं तुम भी कहीं नहीं जाने का, तुम हमारे पीछे रहना, हम सब लोग आगे लातूर शहरातील दिव्यांग व्यक्तींनी तिरडी आंदोलन काढत महापालिकेचा निषेध व्यक्त केलेला आहे। मागील 1 वर्षापासून यांना कसल्याही प्रकारचं मानधन मिळालेलं नाही। आपल्यासोबत काही आंदोलन करते दिव्यांग, आपण त्यांची बातचीत करणार। मला सांगा, आपण आज आंदोलन केलेलं आहे, तिरडी आंदोलन केलं, काय सांगाल? तिरडी आंदोलन म्हणजे जे लातूर महानगरपालिका दिव्यांग व्यक्तीवर जे शासनाने जे GR काढलेला आहे की एकूण उत्पन्नाच्या 5% निधी खर्च करा, तर त्या संदर्भात त्यांनी काही निर्णय घेण्यात आले। म्हणून 1 वर्षापासून सतत पाठपुरावा केल्यानंतर यांचं निष्काळजीपणा बघून आम्ही आज तिरडी आंदोलनाचा इशारा दिला होतो आणि आज आमचं तिरडी आंदोलन इशारा आमचं सक्सेस झालेला आहे। इथं शेकडोच्या संख्येने दिव्यांग बांधव आले होते आणि माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात येणाऱ्या 17 तारखेपर्यंत जे बजेट आहे तुमचं जे थकीत आहे ते काढून आणि जे शासन निर्णय जे निघालेला आहे, जसं हा कमिशनर साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे, एकूण उत्पन्नाच्या 5% निधी हे पैसे भेटल्यानंतर ह्याच्यावर आपण तोडगा काढू, आम्हाला सविस्तर बोलले। आमचे पत्रकार बांधव आले, ते सगळ्याचं सहकार्य झालं। किती वर्षापासून आपलं मानधन थकलेलं आहे आणि आता काय नव्याने मागणी असणार आहे? आमचं 1.5 वर्षापासून दिव्यांगाचा 5% निधी मानधन थकलेला आहे सर। त्यांनी ह्या येणाऱ्या 17 तारखेपर्यंत काढतो म्हणले, पण ह्याने जे लातूर महानगरपालिका जे खर्च करते ते खर्च असं करते की जे एकूण उत्पन्न समजा 100 करोड रुपये आहे, त्या उत्पन्नामधून ह्यांनी पाणी पट्टीचं बिल, लाईट बिल, त्याच्यानंतर पेन्शन, कर्मचाऱ्याची पगारी हे झाल्यानंतर जे पैसे शिल्लक राहतात ह्या पैशामधून 5% निधी खर्च करतात। पण शासनाचा निर्णय असा आहे, जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून 5% निधी खर्च करा, ही आमची नवीन मागणी होती आणि ह्या नवीन मागणीसाठी त्यांनी आम्हाला काही कालावधी मागितलेली आहे। कारण की हा पत्र सगळे ISI अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत, हे कोणत्या आमदारा खासदाराचं पत्र नाही, तर आम्ही 100% ह्याच्यावर विचार करू, म्हणून असं आम्हाला त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी बोलवलेलं आहे। आणखीन काही दिव्यांग व्यक्तीत आपण त्याची बातचीत करणार। सांगा, किती दिवसापासून थकलेला पगार आहे, काय अडचणी आहेत? नाही, अडचणी तरी दिव्यांगांच्या भरपूर आहेत। 1.5 वर्षापासून आमचे पैसे थांबलेले आहेत आणि दरवर्षी द्यायच्या ऐवजी ही 7 वर्षाची अट लावून ठेवले, तर जेवढं तुमचं नियमानुसार भेटतंय तेवढंच आम्ही मागवलं होतं आमच्या हक्काचं। एक तर दिव्यांगांना कामधंदा होत नाही, शरीराने ती कमकुवत असतात आणि तरीसुद्धा त्यांचा पैसा वेळेवर देत नाहीत, म्हणजे शासनाला थोडं विचार करायला पाहिजे। काय मागणी असणार आहे शासनाकडे? दरवर्षी 5% निधी दिव्यांगांचे बरोबर मिळायला पाहिजेत आणि त्यांचं म्हणणं आहे की नवीन दिव्यांगांना दिलं जाणार, म्हणजे काय दरवर्षी दिव्यांग जन्माला यावं अशी त्यांची इच्छा आहे का? जे आहेत त्यांना तरी वेळेवर मिळायला पाहिजे। आणि काही वेळेला आर्थिक अडचणीमुळे म्हणून सनी दिव्यांगाची किती हालापेष्ट होते हे तर सर्वांनाच माहिती आहे। आणखीन काही महिला आपण त्यांची बातचीत करू। सांगा, आपण आज आंदोलन केलं, काय अडचणी आहेत आपल्या? माझी तर अडचण भरपूर आहे। मला एकतर 2 पण डोळ्यानं दिसत नाही, मला एक मुलगी आहे, मालक पण वारल्यात, मला तर सध्या जागा पण नाही ना घर पण नाही, राहायची सुद्धा अडचण आणि मुलगी पण माझ्यासोबत नसते। STने यायचं कसं, जायचं कसं, हे बरोबर टायमाला पण निधी भेटत नाही ना, पगार पण भेटत नाही। मुलीला शिकवायचं कसं मी, हे नाहीच काही भेटल्यावर नंतर मुलीला शिक्षणाचं सुद्धा भेटलेलं नाही माझ्या, मी अपंग असून। काय सरकारकडे काय मागणी आहे? महापालिकेकडे सरकारकडे माझी मागणी आहे की मला घरकुल पण द्यावं आणि माझ्या मुलींसाठी शिक्षणाची बी सोय व्हावी आणि अपंगाच्या भरपूर सोयी आहेत त्या पूर्ण करा। तर हे होते दिव्यांग व्यक्तींनी आपल्या अडचणी व्यक्त केलेल्या आहेत। शासनाने लवकरात लवकर याच्यामध्ये हस्तक्षेप करून महापालिकेचा जो 5% निधी आहे एकूण उत्पादनाच्या, तर त्या लवकरात लवकर मिळावा। मागच्या 1 वर्षापासून यांचा मानधन थकल्याने मोठ्या अडचणीचा सामना यांना सध्या करावा लागत आहे। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।